नमस्कार. माझे नाव सचिन जाधव असून मी जे परवा दिवशी छत्रपती संभाजीनगरला वांगी तालुका कडेगाव सांगली येथून पायी चालत जाऊन औरंग्याची कबर उकरण्यासाठी टिकाव आणि प्रतिकात्मक बॅनर टिकाव घेऊन चाललो होतो. तर त्या माझ्या पायी जाण्याच्या मोहिमेला महाराष्ट्र पोलिसांनी आडफाटा दिला की आपण परवानगी न घेता चालले आहात. पण मी चाललेलो आहे कबर उकरण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला. कबर ही छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनच्या ज्युडिशियलमध्ये येते. असे असतानाही त्यांनी परवानगीचे कारण दाखवून मला 24 तास चिंचणीवांगी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं. आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सांगायचं आहे की पोलीस तुमचं ऐकत नाहीत. पोलीस हे पवारांच्या माफियाचं ऐकतात. जेलमध्ये असलेला माझा व्हिडिओ काढून माफियाला पाठवला जातो. यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगलं लक्ष द्यावं. खोटे गुन्हे दाखल करायचे, वारंवार न्यायदंड अधिकाऱ्यांच्या समोर उभा करायचं. माझ्याकडे परवानगी नव्हती, ठीक आहे, मला सांगायचं होतं की आपल्याकडे रीतसर परवानगी नाही, त्यामुळे आपणाला पायी चालत छत्रपती संभाजीनगरला जाता येत नाही. आपण रीतसर परवानगी घ्या आणि जा. 24 तास पोलीस स्टेशनला डांबून ठेवायची काय गरज होती? मी